आमदोष म्हणजे काय, का होतो, शरीर शुद्धी करण्यासाठी 5 सोपे उपाय. तुम्हाला सतत थकवा येतो का? पोट नीट साफ होत नाही का? त्वचा निस्तेज झाली आहे किंवा अंगात जडपणा वाटतो, तर कदाचित तुमच्या शरीरात आमदोष साचला असू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत आमदोष म्हणजे नेमकं काय, तो का होतो आणि शरीर शुद्ध करण्यासाठी 5 सोपे उपाय कोणते आहेत. आमदोष म्हणजे काय? आयुर्वेदानुसार जेव्हा आपली पचनक्रिया कमजोर होते तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही. हे अपूर्ण पचलेले अन्न शरीरात विषारी पदार्थांसारखे साचते, त्यालाच आपण आमदोष म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरात साचलेला टॉक्झिक कचरा म्हणजेच आमदोष. हा कचरा हळूहळू रक्तात मिसळतो आणि अनेक आजारांची सुरुवात करतो. आमदोष झाल्याची लक्षणे. जेव्हा शरीरात आमदोष साचायला सुरुवात होते तेव्हा शरीर काहीही संकेत देऊ लागतो. ही लक्षणे ओळखली तर वेळेवर उपाय करता येतात. 1. जिभेवर पांढरा थर येणे. सकाळी उठल्यावर जीभ पाहिली तर तिच्यावर पांढरा किंवा पिवळसर थर दिसतो. हे पचन नीट न होण्याचं आणि शरीरात आमदोष तयार होण्याचे पहिले लक्षण मानले जाते. हा थर म्हणजे शरीरातील टॉक्झिन्सचे संकेत असतात. 2. पोट साफ न होणे. ज्यांना बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे किंवा वारंवार गॅस होणे यांसारख्या समस्या असतात त्यांच्यातही आमदोष जास्त दिसतो. पचन नीट न झाल्यामुळे अन्न पूर्ण पचत नाही आणि ते शरीरात साचून राहते. सतत थकवा आणि आळस येणे. पुरेशी झोप घेतली तरी अंग जड वाटणे, सतत आळस येणे, काम करण्याची इच्छा न होणे ही लक्षणे दिसत असतील तर शरीरात आमदोष साचला असल्याची लक्षणे दिसतात. कारण टॉक्झिन्स वाढले की शरीराची ऊर्जा कमी होते. अंगदुखी आणि सांधेदुखी. आमदोष रक्तातून शरीरात फिरतो आणि सांध्यांमध्ये जमा होऊ शकतो, त्यामुळे हातपाय दुखणे, पाठदुखी, गुडघेदुखी अशा समस्या दिसू शकतात. त्वचेचे त्रास. शरीरात टॉक्झिन्स वाढले की त्याचा परिणाम त्वचेवरही दिसतो. उदाहरणार्थ पिंपल्स, खाज, त्वचा निस्तेज दिसणे, ॲलर्जी ही समस्या वारंवार होत असेल तर त्यामागे आमदोष कारणीभूत असू शकतो. भूक कमी लागणे. आमदोष वाढला की पचनक्रिया मंदावते, त्यामुळे भूक कमी लागते. थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. जेवल्यानंतर जडपणा जाणवतो. तोंडाला वास येणे. काही लोकांना तोंडाला दुर्गंधी येते. हे केवळ दातांचे कारण नसून कधी कधी पचन नीट न होणे आणि आमदोष यामुळेही होते. डोके जड वाटणे. आमदोष वाढला की शरीरात जडपणा वाढतो, त्यामुळे डोके जड वाटणे, लक्ष केंद्रित न होणे, सतत सुस्ती येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्वचा कोरडी पडणे. काही लोकांची त्वचा अचानक कोरडी, खडबडीत किंवा निस्तेज दिसू लागते. हे अनेकदा शरीरातील पचन कमजोर असणे, शरीरात टॉक्झिन्स वाढणे, शरीरात पोषण नीट न पोहोचणे यामुळे होऊ शकते. जेव्हा आमदोष वाढतो तेव्हा शरीरातील पोषक तत्वे त्वचेला नीट मिळत नाहीत, त्यामुळे त्वचा कोरडी पडते, चमक कमी होते, खाज किंवा रफनेस जाणवतो. म्हणूनच केवळ बाहेरून क्रीम लावण्यापेक्षा पचन सुधारून शरीर शुद्ध करणे खूप महत्वाचे असते. जर ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर शरीराला डिटॉक्स करण्याची गरज आहे. आमदोष का होतो? आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात आमदोष तयार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मुख्य कारणे जास्त तेलकट आणि जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त मसालेदार अन्न पचायला जड असते, त्यामुळे अन्न पूर्ण पचत नाही आणि आमदोष तयार होतो. 2. उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीराची नैसर्गिक पचनक्रिया बिघडते. 3. पाणी कमी पिणे. शरीरात पाणी कमी असेल तर विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. 4. व्यायामाचा अभाव. हालचाल कमी असल्यामुळे पचन मंदावते आणि शरीरात कचरा साचतो.
5. पचनशक्ती कमजोर असणे. ज्यांची पचनशक्ती कमी असते त्यांना अन्न पूर्ण पचत नाही आणि त्यामुळे आमदोष तयार होतो. सतत ताण आणि चिंता. मानसिक ताणाचा थेट परिणाम पचन संस्थेवर होतो. अति खाणे किंवा वारंवार खाणे. भूक नसताना खाल्ले किंवा सतत काहीतरी खात राहिल्यास अन्न नीट पचत नाही. जेवणानंतर लगेच झोपणे. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते. थंड पाणी किंवा थंड पेय जास्त घेणे. विशेषतः जेवणानंतर थंड पाणी घेतल्याने पचनावर परिणाम होतो. अनियमित जेवणाच्या वेळा. कधी खूप उशिरा जेवणं किंवा कधी जेवण टाळणं यामुळे पचन बिघडते. प्रोसेस्ड आणि पॅकेज फूड. पॅकेटमधील पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स जास्त असतात. अति साखर आणि मैद्याचे पदार्थ. हे पदार्थ शरीरात जडपणा निर्माण करतात. शरीर शुद्ध करण्यासाठी 5 सविस्तर उपाय. दालचिनी, कोकम, गवती चहा काढा. हा काढा शरीरातील आमदोष कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो. कसा बनवायचा? 1 ग्लास पाण्यामध्ये 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 ते 3 कोकम, थोडा गवती चहा हे सर्व घालून चहा चांगले उकळवा. पाणी चांगले उकळवा. पाणी अर्धे उरेल इतके उकळल्यानंतर गाळून घ्या. चवीसाठी त्यात खडीसाखर किंवा थोडासा गूळ घालू शकता. हा काढा पचनक्रिया सुधारतो, गॅस आणि ऍसिडिटी कमी करतो, शरीरातील साचलेले टॉक्झिन्स बाहेर काढण्यास मदत करतो, शरीर हलके आणि ताजेतवाने ठेवतो. हा काढा सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता. जेवणापूर्वी आले आणि सैंधव मीठ. आयुर्वेदात जेवणाच्या आधी आले आणि सैंधव मीठ घेणे पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे कसे घ्यावे? 1 छोटा तुकडा ताजे आले घ्या आणि त्यावर चिमूटभर सैंधव मीठ घालून चावून खा. हे जेवणाच्या 10 ते 15 मिनिटे आधी घ्यावे. यामुळे भूक चांगली लागते, पचनरस तयार होतात, अन्न व्यवस्थित पचते, आमदोष तयार होण्याची शक्यता कमी होते. ज्यांना शरीरात उष्णतेचा त्रास जास्त आहे त्यांनी कच्चे आले न घेता सुंठ पावडर वापरावी. जेवणानंतर कोमट लिंबू पाणी. जेवण झाल्यानंतर लगेच थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण त्यामुळे पचन मंदावते. त्याऐवजी 1 ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात अर्धे लिंबू पिळा. हे पाणी हळूहळू प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील टॉक्झिन्स कमी होतात, गॅस आणि जडपणा कमी होतो, पोट हलके वाटते. हा उपाय रोज केला तर शरीर शुद्ध राहण्यास मदत होते. त्रिफळा आणि मध. त्रिफळा आयुर्वेदात शरीर शुद्ध करणारे उत्तम औषध मानले जाते. त्रिफळामध्ये आवळा, भेडा, हिरडा ही 3 फळे असतात. हे कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा पावडर, 1 चमचा मध यासोबत घेऊ शकता. यामुळे पोट साफ राहते, आतडी स्वच्छ राहतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्वचा आणि पचन दोन्हीही सुधारते. एरंडेल तेल, कॅस्टर ऑइल. एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल आतड्यांना साफ करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 चमचे एरंडेल तेल कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. यामुळे पोट साफ होते, आतड्यांमध्ये साचलेला कचरा बाहेर पडतो, बद्धकोष्ठता कमी होते, शरीर हलके वाटते. सकाळी कोमट पाणी. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, पचनक्रिया सुधारते. हा सर्वात सोपा नॅचरल डिटॉक्स उपाय आहे. जिरे, धने, बडीशेप पाणी. 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप रात्री भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. यामुळे गॅस कमी होतो, पचन सुधारते, पोट हलके वाटते,
ताक पिण्याची सवय. दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे पचनासाठी खूप फायदेशीर असते. ताकामध्ये भाजलेले जिरे पावडर, चिमूटभर सैंधव मीठ घालू शकता. यामुळे पचन सुधारते, गॅस कमी होतो, आमदोष कमी होण्यास मदत होते. दररोज चालणे किंवा योगा शरीरात आमदोष साचण्यामागे व्यायामाचा अभाव हे खूप मोठे कारण असते. दररोज 30 मिनिटे चालणे, योगा करणे, प्राणायाम करणे हे केल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील टॉक्झिन्स घामातून बाहेर पडतात. वेळेवर झोप. उशिरापर्यंत जागरण केल्याने पचन कमजोर होते, म्हणून रात्री 10 ते 11 पर्यंत झोपणे, 7 ते 8 तास झोप घेणे हे शरीर शुद्ध ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. कधी कधी उपवास किंवा हलका आहार घेणेही शरीरासाठी फायदेशीर असते. उदाहरणार्थ मूग डाळ खिचडी, फळे, भाज्यांचे सूप यामुळे पचन संस्थेला आराम मिळतो आणि शरीरातील आमदोष कमी होण्यास मदत होते. म्हणूनच शरीरात आमदोष साचू नये यासाठी पचनशक्ती मजबूत ठेवणे आणि योग्य आहार विहार पाळणे खूप महत्वाचे आहे. आज आपण पाहिले आमदोष म्हणजे काय, तो का होतो आणि शरीर शुद्ध करण्यासाठी काही सोपे उपाय. हे छोटे छोटे बदल आपल्या दैनंदिन जीवनात केले तर शरीर हलके राहते आणि अनेक आजारांपासूनही आपण दूर राहू शकतो. जर तुम्हाला अशीच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.